श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त मोटिवेशन नाही तर स्वतःची किंमत पुन्हा ओळखून देणारा आरसा आहे. कारण आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा लोक आपल्याशी बोलतात पण आदराने नाही, आपल्याला वापरतात पण आपली किंमत करत नाहीत. आपण प्रत्येकासाठी उपलब्ध राहतो, पण जेव्हा आपल्याला कोणाची गरज असते तेव्हा कोणीच सोबत उभं राहत नाही. आणि मग मनात एक प्रश्न उठतो, मी इतकं सगळ्यांसाठी केलं तरी लोक माझी इज्जत का करत नाहीत? मित्रांनो, लोक तुमची इज्जत तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात करता. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वस्त बनवता त्या दिवशी लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या वेळेची, भावना आणि अस्तित्वाची किंमत ठेवता त्या दिवशी जगाचं वागणं बदलतं. आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही बदलल्या तर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. तुमची इज्जत पुन्हा वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात एक वेगळी ताकद निर्माण होईल. सर्वात पहिली गोष्ट, तुमची उपलब्धता कमी करा. हो, नेहमी प्रत्येकासाठी उपलब्ध राहणारी व्यक्ती कधीच महत्वाची वाटत नाही. कारण माणसाला जे सहज मिळतं त्याची किंमत राहत नाही. जर तुम्ही प्रत्येक फोनला लगेच उत्तर देता, प्रत्येक वेळी हो म्हणता, कोणीही बोलवलं की धावत जाता, तर लोकांना वाटायला लागतं की हा तर कायमच उपलब्ध आहे. मित्रांनो, सूर्य रोज उगवतो म्हणून लोक त्याचं कौतुक करत नाहीत, पण ग्रहण लागलं की सगळे आकाशाकडे पाहतात. तुम्ही सतत उपलब्ध राहिलात तर लोकांना तुमची सवय लागते. आदर नाही, थोडं स्वतःसाठी जगायला शिका. प्रत्येक वेळी लगेच रिप्लाय देणं बंद करा. कधी कधी शांत राहा. लोकांना जाणून द्या की तुमचंही स्वतःचं आयुष्य आहे, तुमच्याही वेळेची किंमत आहे. लक्षात ठेवा, जे लोक स्वतःच्या वेळेचा आदर करत नाहीत, जगही त्याचा आदर करत नाही. दुसरी गोष्ट, कोणावरही जास्त अवलंबून राहू नका, कारण अवलंबित्व माणसाला कमजोर बनवतं. जेव्हा तुमचं सुख, तुमचा आत्मविश्वास किंवा तुमची गरज एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असते तेव्हा तुमची किंमत कमी व्हायला लागते. लोकांना कळतं की हा माझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि जिथेही भावना निर्माण होते तिथे इज्जत हळूहळू संपायला लागते. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणी सोबत असलं तरी तुम्ही आनंदी आणि कोणी नसलं तरी तुम्ही स्थिर आहात. कारण जगात सगळे सोबत असतात जोपर्यंत त्यांना तुमची गरज असते. गरज संपली की अनेक चेहरे बदलतात. म्हणून स्वतःची साथ शिकून घ्या. एकतर राहायला शिका, स्वतःसोबत वेळ घालवा, तुमचं मन मजबूत करा. तिसरी गोष्ट, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न बंद करा. ही सवय माणसाची सगळी ताकद संपवते. कारण जे लोक प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात ते शेवटी स्वतःच दुःखी राहतात. लोक काय म्हणतील, लोक नाराज होतील, कोणी सोडून जाईल या भीतीत अनेक लोक स्वतःचं खरं व्यक्तिमत्व हारून बसतात. पण सत्य काय आहे माहिती आहे? तुम्ही कितीही चांगले असला तरी काही लोक तुम्हाला चुकीचं समजणार. म्हणून स्वतःला बदलून जग जिंकण्याचा प्रयत्न करू नका. कारण लोकांची मत हवेसारखी बदलतात. तुम्ही फक्त स्वतःची प्रामाणिक राहा. ज्यांना तुमची किंमत समजेल ते स्वतःहून तुमच्या आयुष्यात टिकतील. चौथी गोष्ट, स्वतःच्या भावना प्रत्येकासमोर उघड करू नका. आजच्या जगात प्रत्येक जण तुमचा शुभचिंतक नसतो. काही लोक फक्त तुमच्या कमजोरी जाणून घेण्यासाठी जवळ येतात. तुम्ही लगेच तुमचं दुःख, तुमचे प्लॅन्स, तुमच्या भावना सांगायला लागता तर लोक तुमचं मन वाचायला शिकतात आणि मग त्याच गोष्टीचा वापर तुमच्या विरुद्ध होतो. शांत राहायला शिका, कमी बोला, जास्त निरीक्षण करा. कारण शांत माणसाची ताकद लोकांना कधीच समजत नाही. पाचवी गोष्ट, स्वतःची किंमत कमी करणाऱ्या लोकांपासून दूर व्हा. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त आत्मविश्वास तोडण्यासाठी येतात. ते तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक काढतील, तुमच्या स्वप्नाची किल्ली उडवतील, तुम्हाला कमी दाखवतील आणि हळूहळू तुम्हालाही वाटायला लागेल की मी काहीच नाही. मित्रांनो, ज्या वातावरणात सतत अपमान होतो तिथे आत्मविश्वास मरायला लागतो. म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवा. कारण मानसिक शांती कोणत्याही नात्यापेक्षा मोठी असते. सहावी गोष्ट, तुमच्या आयुष्याला दिशा द्या. रिकाम्या माणसाला जग कधीच गंभीरपणे घेत नाही. ज्यांच्याकडे ध्येय नाही त्याला लोक सहज कंट्रोल करतात. तुमचं एखादं लक्ष असू द्या, शरीर मजबूत करा, नवीन कौशल्य शिका, पैसे कमवण्यावर काम करा, स्वतःला दररोज सुधारत राहा. कारण यश हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते. लोक शब्दाने नाही, परिणामांनी प्रभावित होतात. सातवी गोष्ट, नाही म्हणायला शिका. अनेक लोकांची इज्जत फक्त त्यामुळे कमी होते कारण ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात. लोकांनी काही मागितलं की लगेच तयार. स्वतःचं नुकसान झालं तरी हो, मन नसलं तरी हो, आणि मग लोक तुम्हाला वापरायला लागतात. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःच्या मर्यादा माहित नाहीत त्याला जग सतत ढकलत राहतं. नाही म्हणणं चुकीचं नाही, ते स्वतःचा आदर करण्याचं लक्षण आहे. आठवी गोष्ट, स्वतःला सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना तुमची किंमत समजायची आहे ते समजतीलच आणि ज्यांना नाही समजायची त्यांच्यासाठी तुम्ही काहीही केलं तरी कमीच पडणार. कधी कधी शांतपणे पुढे जाणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. लोकांना शब्दाने नाही, तुमच्या बदललेल्या आयुष्याने उत्तर द्या. नववी गोष्ट, तुमच्या शरीराकडे आणि व्यक्तिमत्वाकडे लक्ष द्या. माणूस आधी
तुमचं व्यक्तिमत्व पाहतो. नंतर तुमचं मन ओळखतो. स्वच्छ राहा, फिट राहा, आत्मविश्वासाने चालायला शिका, डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका, कारण आत्मविश्वास हा माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. 10वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, स्वतःवर प्रेम करायला शिका. ज्या व्यक्तीला स्वतःची किंमत माहिती नसते, जग तिची किंमत करत नाही. स्वतःला कमी समजणं बंद करा, स्वतःला दोष देणं बंद करा. तुम्ही खूप काही सहन केलं आहे, खूप वेळा तुटूनही उभे राहिलात, म्हणून स्वतःचा आदर करा. मित्रांनो, लोकांचं वागणं एका दिवसात बदलणार नाही, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला लागेल. लक्षात ठेवा, जग त्या व्यक्तीची इज्जत करतं जी स्वतःच्या आयुष्याची किंमत ओळखते. म्हणून आजपासून स्वतःला स्वस्त बनवणं बंद करा, प्रत्येकासाठी उपलब्ध राहणं बंद करा, स्वतःला गृहीत धरून देऊ नका, कारण तुम्ही पर्याय नाही, तुम्ही स्वतःमध्ये एक किंमत आहात. आणि शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते, जग बदलण्याआधी स्वतःला बदला, लोकांना खुश करण्याआधी स्वतःचा आदर करा आणि कोणाचं प्रेम मिळवण्याआधी स्वतःवर प्रेम करा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला, त्या दिवशी लोक तुमची किंमत कमी करणं बंद करतील. मित्रांनो, आयुष्यात काही लोक असे भेटतात जे सुरुवातीला आपल्याला खूप महत्व देतात, आपल्याशिवाय त्यांचं काहीच चालत नाही असं दाखवतात, पण हळूहळू त्यांचं वागणं बदलायला लागतं. तुम्ही मेसेज केला तर उशिरा उत्तर येतं, तुम्ही बोलायला गेलात तर टाळलं जातं, तुमच्या भावनांना किंमत दिली जात नाही आणि एक दिवस तुम्हाला जाणवतं की तुम्ही त्या नात्यात फक्त ऑप्शन बनून राहिलात. आणि सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा तुम्ही कोणासाठी मनापासून उभे राहता, पण तीच व्यक्ती तुमच्या भावना गृहीत धरते. मित्रांनो, लोक अचानक बदलत नाहीत, ते फक्त तेव्हाच बदलतात जेव्हा त्यांना खात्री होते की तुम्ही त्यांना सोडून जाणार नाही. म्हणून स्वतःला इतकं स्वस्त बनवू नका की लोकांना तुमची भीतीच वाटण्याशी होईल. लक्षात ठेवा, जिथे तुमची किंमत राहत नाही तिथे तुमची उपस्थिती महत्वाची राहत नाही. कधी कधी दूर जाणं हेच स्वतःवर प्रेम असतं. हो, प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं. काही नाती फक्त आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. काही लोक तुम्हाला प्रेम शिकवतात, तर काही लोक स्वतःची किंमत कशी ठेवायची हे शिकवतात. आणि आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती माहिती आहे? स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगणं. तुम्ही एखाद्यासाठी इतकं झुकता, इतकं बदलता, इतकं सहन करता की शेवटी स्वतःच हारून बसता. मग आरशात स्वतःकडे पाहिल्यावरही प्रश्न पडतो, हा मीच आहे का? मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी स्वतःची ओळख गमावू नका, कारण जे लोक खरंच तुमचे असतात ते तुम्हाला बदलायला नाही तर समजून घ्यायला येतात. स्वतःचा आवाज दाबू नका, मनात दुःख असू नये, खोटं हसून दाखवू नका, कारण सतत स्वतःला बदलणारी व्यक्ती आतून तुटायला लागते. तुम्ही माणूस आहात, तुम्हालाही भावना आहेत, तुम्हालाही आधाराची गरज आहे, पण अनेक लोकांना सवय असते फक्त स्वतःच्या भावना महत्वाच्या मानायची. तुम्ही त्यांच्यासाठी रात्रभर जागाल, पण ते तुमच्यासाठी 2 मिनिट काढणार नाहीत, आणि तरीही तुम्ही त्यांना सोडू शकत नाही, कारण तुम्ही भावनिकरित्या त्यांच्यावर अवलंबून झालेले असता. म्हणून मी पुन्हा सांगते, कोणावरही इतकं अवलंबून राहू नका की त्यांच्याशिवाय स्वतःचं अस्तित्वच विसराल. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणीतरी गेलं तरी तुमचं आयुष्य थांबू नये, कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही. ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांच्यासाठी स्वतःचं मन तोडत बसू नका. लोक तुमच्या आयुष्यात येतील जातील, पण शेवटपर्यंत तुमच्या सोबत एकच व्यक्ती राहणार आहे, आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणून स्वतः सोबतचं नातं मजबूत करा. एकटं फिरायला शिका, एकटे निर्णय घ्यायला शिका, एकटा आनंद राहायला शिका, कारण ज्याला एकटं राहता येतं त्याला कोणीही भावनिकरित्या कमजोर करू शकत नाही. मित्रांनो, जगात 2 प्रकारची माणसं असतात. एक ती जी सतत लोकांच्या मागे धावत राहतात, आणि दुसरी ती जी स्वतःवर काम करत राहतात आणि लोक आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतात. तुम्ही ठरवा तुम्हाला कोण बनायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे स्वतःचं ध्येय असतं, ज्यांचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर असतं, त्यांची किंमत जग आपोआप करायला लागतं. कारण आत्मविश्वास हा शब्दांमधून नाही तर तुमच्या जीवनशैलीतून दिसतो. तुम्ही किती स्वतःवर नियंत्रण ठेवता, किती शांत राहता, किती संयमाने वागता, यावरून तुमची ताकद ओळखली जाते. ओरडणारा माणूस शक्तिशाली असतोच असं नाही, कधी कधी शांत राहणारा माणूस सर्वात धोकादायक असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. कोणी काही बोललं आणि तुम्ही लगेच दुखावले गेलात तर लोकांना तुमचं बटन सापडतं. शांत राहा, हसून पुढे जा, कारण काही उत्तर शब्दाने नाही तर वेळ देतो. आणखीन एक गोष्ट, लोक तुमच्याशी जसं वागतात ते अनेकदा तुमची चूक नसते, ते त्यांच्या स्वभावाचं प्रतिबिंब असतं. कोणी तुमची किंमत करत नाही म्हणून तुम्ही कमी होत नाही. सोन्याची किंमत अंधेऱ्याला समजत नाही, म्हणून सोने कधी स्वतःची किंमत कमी करत नाही. तसंच तुम्ही स्वतःला चुकीच्या लोकांच्या मतावरून मोजू नका. तुमच्यात खूप ताकद आहे, खूप क्षमता आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात एकटेपणा येतो, लोक सोडून जातील, अपमान होतो, दुःख मिळतं, पण याच गोष्टी माणसाला मजबूत बनवतात. ज्याने दुःख पाहिलं आहे तोच खऱ्या आनंदाची किंमत ओळखतो. म्हणून तुमच्या संघर्षाला शाप समजू नका. हीच वेळ तुम्हाला आतून घडवत आहे. एक दिवस येईल
जे लोक आज तुम्हाला दुर्लक्ष करत आहेत तेच लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील हा माणूस खूप बदलला आहे. पण तो बदल अचानक होणार नाही. त्यासाठी स्वतःवर काम करावं लागेल, स्वतःच्या भावना कंट्रोल करावे लागतील, स्वतःची किंमत स्वतःला शिकावी लागेल. कारण जग तुमच्याशी तसंच वागतं जसं तुम्ही स्वतःसोबत वागता. जर तुम्ही स्वतःलाच कमी समजत असाल तर लोक तुम्हाला कधीच मोठं मानणार नाहीत. म्हणून आज आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला सांगा, मी कोणाचंही गृहीत धरलेलं खेळणं नाही. मी स्वतःमध्ये पूर्ण आहे. माझी किंमत कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही. मी स्वतःचा आदर करणार, मी स्वतःवर काम करणार आणि एक दिवस इतका मजबूत बनेल की लोकांना माझी किंमत आपोआप समजेल. आणि मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल त्या दिवशी जगाचं वागणं बदलायला सुरुवात होईल. कारण आत्मविश्वास आकर्षित करतो आणि स्वाभिमान इज्जत मिळवून देतो. जर हा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा, मी स्वतःची किंमत कमी होऊ देणार नाही. आणि अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.